हॅलो फ्रेंड, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोयाबीनची स्प्रिंग रोल। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि इझिली बनवू शकतो आपण घरगुती साहित्यामध्येच। तर खूप टेस्टी आणि छान लागतात। लहान मुलांच्या टिफिनला वगैरे पण देऊ शकतो किंवा घरी कोणी गेस्ट आले तरी पण बनवू शकतो। तर आता इथे मी सोयाबीन वगैरे हे केलं आणि ह्या भाज्या मी मिठाच्या पाण्यात भिजवल्या आहेत। सोयाबीन मी बॉईल करून घेतलं आहे पाण्याने सॉफ्ट होण्यासाठी। त्यानंतर इथे मी कांदे चॉपरमध्ये चिरून घेते बारीक। मी सगळ्या भाज्या चॉपरमध्येच बारीक केल्या आहेत। एकदम बारीक होतात जसं पाहिजे आपल्याला त्यानंतर मी ते गाजर मिठाच्या पाण्यात ठेवले, ते 2-3 वेळा धुवून सगळ्या भाज्या घेतल्यात पाण्याने स्वच्छ। त्यानंतर इथे मी गाजरची साल काढून पातळ रिंग टाकून ते पण मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत। तुम्ही बघू शकता सगळं बारीक करून चॉपरमध्ये जसं पद्धतीत आपल्याला पाहिजे बारीक कमी जास्त तर त्याच्यामध्ये होतं। कोबीसुद्धा मी बारीक चिरून घेतल्यानंतर सोयाबीनचं सगळं पाणी 2-3 वेळा सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्याने, त्याचा फेस काढून। त्यानंतर ते पण चॉपरमध्ये बारीक केल्यानंतर मी ते अद्रक लसूण बारीक चिरून घेतलं आहे। त्यानंतर कांदा कोबी शिमला मिरची ते सगळं बारीक चिरून घेतलं चॉपरमध्ये। आता लसूण थोडंसं मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मी लसूण बारीक चिरलेला आणि अद्रक त्यानंतर कांदा हे सर्व ॲड केले। मग हळूहळू सगळ्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या ह्याच्यामध्ये, गाजर कोबी शिमला मिरची वगैरे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो बारीक चॉपरमध्ये सोयाबीन करून घेतला आहे तो पण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। मसाले सॉसेस टाकायचे आपल्याला, त्यामध्ये मी चिली सॉस टाकला आहे, पिझ्झा सॉस होता तोही ॲड केला आहे, सोया सॉस टाकला आहे तिथे आणि त्याच्यामध्ये टमॅटो कॅचअप पण मी ॲड केला आहे थोडासा। त्यामध्ये काळं मिरी पावडर पण टाकली आहे, धना जिरा पावडर आणि थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ। आपल्याला एवढंच ॲड करायचं, दुसरं ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही ॲड करायचं नाही आणि हे जास्त शिजवून नाही घ्यायचं, आपल्याला थोडं कच्चंच ठेवायचं आहे। फक्त हलकंसं एक वाफ काढून घ्यायची त्याची, जेणेकरून सगळं मिक्स होईल मसाले वगैरे ते। आणि त्यानंतर मी इथे छोटेसे एक वाटी मैदा मळून घेतला आहे कणकेसारखा घट्ट। त्यानंतर इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आणि थोड्याशा मैद्याचं मी पेस्ट बनवून घेतले। त्यानंतर ते तेल तापायला ठेवलं, त्यानंतर मी रोल बनवून घेतला आहे। त्याच्यामध्ये आता तो जे सारण होतं आपलं ते सोयाबीनचं ते सगळं आपण आता ॲड करणार। म्हणजे मी मैद्याचं थोडं पाणी बनवून घेतलं होतं ते आपल्याला साईडला लावून घ्यायचं। अशा प्रकारे मी रोल बनवून घेतलेत। त्यानंतर इथे मी आपण फ्राय करणार आहोत आणि आपले स्प्रिंग रोल रेडी झालेले आहेत। माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला